अल्तमास या सर्वांचं मात्र आपण पाहतोय ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये समावेश आहे आणि त्यांच्या माध्यमातून मात्र अतिशय मेहनत घेतली आहे. शकब बुबेरे हे सर्व आयोजन कमिटीमध्ये आहेत आणि आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक आहे. नवीन सामन्याला सुरुवात होती. पहिला बॉल पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाही. पहिला बॉल डॉट आलाय. सूरज आणि रुपेशी मैदानावरती ओपनिंग पेअर आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिथे मात्र लाईन मिस केलेली पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती पॉवर प्ले सुरू आहे आणि पहिला बॉल डॉट आलाय. रिकी गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. अप्रतिम फटका आहे आणि यावेळेस मात्र बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. फटका खेळले होते. अप्रतिम फटका आपण पाहिला. शरीरापासून दूर हा बॉल होता परंतु तिथे मात्र हात आणि डोळ्यांचा चांगला समन्वय पाहायला मिळाला. ग्रेट हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळाले या फटक्यामध्ये. फलंदाज सूरज यांच्या बॅटमधून चौकार. पुढचा बॉल यावेळेस देखील फुलर यांचा बॉल होता आणि दीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती रिकी आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत 5. ऑन साइडला पिकअप शॉट. अप्रतिम टायमिंग आणि बॉल जाईल सीमारेषच्या दिशेने. आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम सिक्सर. आपण पाहतोय मोबिन मुदर साहेबांच्या माध्यमातून दोन्ही बॅटरपैकी कुणी लगातार ते 3 षटकार मारले तर 1100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. रुपेश मात्र षटकारानं आपलं खातं खोलतायत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. रिकी यांच्यावरती आक्रमण केलंय. पॉवर प्ले मध्ये पॉवर हिटिंग. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. तिथे मात्र मिडॉन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलला रोखतील तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिले सत्र खेळायचं सुरू आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती रिकी यांना आपण पाहतोय. आतापर्यंत 12 धावा त्यांनी खर्च केल्यात. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 बॉल मध्ये 5 धावांवरती सूरज नावात आहेत आणि 2 बॉल मध्ये 7 धावा रुपेश यांनी देखील बनवल्यात. पुढचा बॉल यावेळेस आक्रमण. यावेळेस बॉल खूप उंच देखील गेलाय आणि हा बॉल दूरवरती देखील जाईल. अप्रतिम फटका. काऊ फेजला सरळ बॅटने हा प्रहार. बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना या ठिकाणी बनेली संघ पोहोचलाय 18 धावांवरती. तर मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली होती. डे फॉर्मॅटची जी स्पर्धा या गोरेगाव या ठिकाणी स्पर्धा संपन्न झाली होती.
फैसल यांनी त्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली होती सूरज भगत यांनी. आणि आज देखील आक्रमक सुरुवात या मैदानावरती केली आहे. लकी मैदान आहे सूरज यांच्यासाठी हे आणि आक्रमक सुरुवात इथे पाहायला मिळते. आता मात्र फार एंड गोलंदाज सज्ज होत आहेत. पंकज मस्कर गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. पहिला बॉल हवेत खेळे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ रिजन मध्ये. सरळ त्यांच्या हातामध्ये घरपोच सेवा दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी विदाऊट ओटीपी. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. विकेट. पहिला बॉल पंकजांचा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन दी अप फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र एलिव्हेशन प्राप्त झालं नाही आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते त्यांच्या हातामध्ये हा झेल मात्र दिलाय. नवीन फलंदाज शाकिब आता मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती. हेलिकॉप्टर उडवलाय पुन्हा एकदा. बॉल हवे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक सफलता येत आहेत. पहिली विकेट आली लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि आता मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये देखील आणखीन एक झेल टिपला जातोय. पंकज बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळवत आहेत. फलंदाज बाद. येत आहेत. पंकज आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील. खरं तर भारतीय संघासाठी पहिली विकेट हॅट्रिक चेतन शर्मा यांनी 1987च्या वर्ल्ड कप मध्ये नोंदवली होती आणि इथे मात्र पहिली विकेट हॅट्रिक नोंदवली जाईल का या स्पर्धेमधली हे देखील चित्र आपल्याला पाहायचं आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज सिराज मैदानावरती दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पंकज. बॉलर ऑन ए हॅट्रिक. फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन खेळलेत आणि फाईन लेगला बीट करून बॉल जाईल डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. फ्रेंच ट्रॉफी गोरेगाव चौकार. दोन विकेट नंतर चौकार आलाय. पंकज यांच्यावरती आक्रमण केले. सिराज मात्र चौकारानं आपलं खातं खोलतायत. पुढचा बॉल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल उंच तर गेला. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बिटवीन द गॅप हा बॉल देखील जाईल सीमा रेसच्या पलीकडे. धावा मिळतील 4. बॅक टू बॅक लकादारचा दुसरा चौकार. लखादारचे 2 चौकार आलेत आणि अप्रतिम सुरुवात केली. डगआउट मधून सिराज सेट होऊन आलेत. 2 विकेट जरूर लगातार आल्या परंतु तदनंतर पंकज यांच्यावरती देखील आक्रमण करतायत फलंदाज. पुढचा बॉल. यावेळेस देखील आडव्या बॅटने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खाली इलाका वहा कर दिया धमाका. क्षेत्ररक्षक अगोदरच कोसळलेत आणि कदाचित इंजर्ड देखील झालेत. चौकार आहे.
का टीम? व्यवस्थित आहेत ना खेळाडू? ओके. लगातार ते 3 चौकार आलेत आणि अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली सिराज यांच्या बॅटमधून मैदानावरती जेव्हापासून दाखल झालेत. खरं तर आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील चांगला फटका आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 31. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना बनेली संघाला आपण पाहतोय 31 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर. यानंतर पुढील सामना आपण पाहतोय साईगावचे उद्योजक सन्माननीय अनंताजी भोपी साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि भोपी साहेबांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. पुढील सामना आपण पाहतोय माथेरन बी आणि जोवेली या 2 संघांदरम्यान पुढील सामना पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. आणि माथेरन बी संघ आज मात्र मैदानावरती येणार आहे आणि त्या सोबत आपण पाहतोय सन्माननीय मुसाभाई ते देखील आज त्यांचं देखील आगमन मैदानावरती होणार आहे. आणि नक्कीच दरवर्षी या स्पर्धेमध्ये एक गोड आठवण सर्व आमचे ऑफिशियल्स असतील, कॉमेंटेटर्स, अंपायर्स, स्कोरर यांच्यासाठी मात्र मुसाभाई नेहमी गोड आठवणी घेऊन येत असतात आणि आज त्यांचा संघ देखील मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. माथेरान बी आणि त्यांच्या विरोधामध्ये सन्माननीय आमचे समालोचक महेशजी धुळे सर यांचा देखील संघ आज मैदानावरती उतरणार आहे. परंतु इथे मात्र फलंदाज त्रिफळाचीत होत आहेत. आली आणखी एक विकेट, फलंदाज बाद. प्रतिम बॉल पाहायला मिळाला. अनुराग यांचा अगदी क्रीजच्या कोण्याचा उपयोग केला. कॉर्नर मधून हा बॉल टाकला होता आणि तिथे मात्र अँगलनं मात दिली फलंदाजाला. वेग देखील चांगला होता अनुराग यांचा आणि तिथे पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित करतात. नवीन फलंदाज फैजू मैदानावरती दाखल झालेत. सूरज मात्र नॉन स्ट्राईक एंडला आपण त्यांना पाहतोय. 4 बॉलमध्ये 11 धावा जरूर सूरज यांनी बनवल्यात, परंतु नॉन स्ट्राईक एंडला बराच काळ ते थांबलेत. मधल्या काळामध्ये सिराज यांची देखील चांगली बॅटिंग आपण पाहिली, ज्यांनी 5 बॉलमध्ये 13 धावा बनवल्या. परंतु सध्याच्या घडीला अनुराग पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित करतायत. कमालीचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत अनुराग आणि क्रीजच्या कोण्यामधून कॉर्नर मधून मात्र खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अँगल मात्र क्रिएट करण्याचा प्रयत्न केला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि तिथे आपण जर पाहिलं तर लेग स्टंप उद्ध्वस्त केला होता आणि आता मात्र डावखुऱ्या हाताचे फलंदाज समोर आहेत. फैजू 31 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजीसाठी अनुराग पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस देखील अपील झाली आहे आणि मला वाटतं बॅट सोबत कदाचित संपर्क असावा. नाही, लेग पाईच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 32. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 लॉस ऑफ द 3 विकेट. 32 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. एका बाजूने बनेली संघ त्यांच्या विरोधामध्ये भडवळ बी संघ आणि हे 2 संघांदरम्यान मात्र क्रिकेटचं घमासान मैदानावरती सुरू आहे.
पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. आणखीन एक चांगला बॉल, अनुराग यांनी या षटकामध्ये पुनरागमन पुन्हा एकदा करून दिले आपल्या संघाला. अप्रतिम गोलंदाजी आहे अनुराग यांच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. सूरज तिथे होते, स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि हा देखील बॉल आपण जर पाहिलं तर चांगला पाहायला मिळालाय. खरं तर जर स्विच हिट करण्याचा प्रयत्न नसता तर हा बॉलला कदाचित वाईड देखील पंचांनी घोषित केलं असतं, परंतु तिथे आपण जर पाहिलं तर टान्स बदलला होता. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तिथे मात्र झेल टिपला जाईल. सूरज यांची खेळी संपुष्टात आली आहे. लागलाय मोठा धक्का टीमला, आली आहे विकेट. फलंदाज बाद. 30 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि या षटकानंतर मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. पाणी घेऊन रेडी राहायचं 12th मॅन. 32 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक बॉल अद्याप शिल्लक आहे. भडवळ आणि बनेली या दोन संघांदरम्यान मात्र आज सामना सुरू आहे. यानंतर पहिल्या राऊंडची शेवटची मॅच आपल्या भेटीला येईल. एका बाजूने माथेरान बी आणि त्यांच्या विरोधामध्ये जोवेली, हे दोन संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. 32 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 32 लॉस ऑफ दी 4 विकेट. अजूनही एका बॉलचा खेळ या षटकामध्ये बाकी आहे. 1 लीगल डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. पुढचा बॉल क्लीन बोल्ड. आणखीन एक सफलता. अप्रतिम गोलंदाजी, क्या बात आहे अनुराग. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 विकेट मेडन ओव्हर इथे मात्र पाहायला मिळाली आहे. गोलंदाज अनुराग यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेमधील मेडन ओव्हर टाकली अनुराग यांनी आणि 3 सफलता आपल्या नावावरती केल्यात. अप्रतिम आणि दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली अनुराग यांच्या माध्यमातून या षटकामध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी पूर्ण होतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रमांक 1चं पारितोषिक आम्हाला मिळाले सन्माननीय किरण शेठ राऊत. क्रमांक 2चं पारितोषिक मिळाले मिजाबभाई बुबेरे. क्रमांक 3चं पारितोषिक विराजजी देशमुख. क्रमांक 4चं पारितोषिक नगरसेवक सन्माननीय राजेंद्र धुळे साहेब. क्रमांक 5चं पारितोषिक आम्हाला मिळाले सन्माननीय संदेशजी पवार आणि सर्वेजी दिवटे. क्रमांक 6चं पारितोषिक मिळाले सन्माननीय प्रसादभाई परब. या सर्व बक्षीसदात्यांचा अतिशय मनापासून आभार. आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला प्राप्त झाली आहे सन्माननीय बाळासाहेब कांबडी साहेबांच्या माध्यमातून. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. त्यासोबत क्रमांक 1 ते 6 चे सर्व जे चषक आम्हाला प्राप्त झाले ते सन्माननीय किरण शेठ राऊत. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 32 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राकेश गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत षटक क्रमांक 4 साठी. दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत. इथे देखील धावबाची सोपी संधी आहे आणि फलंदाज धावबाद होतील. आणखी एक विकेट आली आहे धावबाद स्वरूपामध्ये. फलंदाज बाद.
बॉल झाला तिथे देखील धाव प्राप्त होणार नाहीये. आणखी एक बॉल डॉट येतोय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे आणि इथे मात्र 32 धावा धाव बलकावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राकेश गोलंदाजी ट्रॅकवरती त्याने देखील चांगली सुरुवात केली या षटकामध्ये. 32 धावा धाव बलकावरती. प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट आलाय. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. फलंदाज ऑलरेडी शफल लाईन मध्ये आले होते. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल रिलीज होण्यापूर्वी शफल लाईन मध्ये बॅटर तिथे आले होते आणि पडल्यानंतर मात्र बॉल कट होतोय. तर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. चला सामना सुरू करा विनंती आहे. सन्माननीय साहेबजी बुबेरे साहेब त्यांचं देखील आगमन झाले आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत आहे. आपण मंचावरती यायचे विनंती आहे. सन्माननीय साहेबजी बुबेरे. क्लीन बॉल. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. बत्तीस धावा धाव बलकावरती आहे 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 32 धावा धाव बलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बनेली संघाने सुरुवात मात्र चांगली केली होती परंतु आता संघ थोडासा अडचणीत सापडलाय. कमालीचा बॉल. अप्रतिम लेग कटर गोलंदाजी पाहायला मिळते राकेश यांच्या माध्यमातून. राकेश पाटील मात्र प्रभावित करतायत या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे आणि धाव फलकावरती धावा आहेत 32 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस देखील प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट आणि आणखीन एक मेडन ओव्हर तुम्हाला पाहायला मिळाली आहे. क्या बात आहे. राकेश देखील मेडन ओव्हर टाकतायत. आणखीन एक विकेट मेडन. बॅक टू बॅक एकाच सामन्यामध्ये आतापर्यंत लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये असं कधी घडलं नसेल परंतु या स्पर्धेमध्ये घडलंय. बॅक टू बॅक 2 षटक मेडन आलेत. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. सन्माननीय अखिल शब्बीर साहेब यांचं देखील आगमन झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 32 धावा धाव फलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये असं चित्र खूप कमी वेळा पाहायला मिळालं असेल जिथे बॅक टू बॅक 2 मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाल्यात. अप्रतिम गोलंदाजी आहे. इथे मात्र बडबड संघाने प्रभावित केले. राकेश पाटील यांनी देखील प्रभावित केले. विकेट मेडन त्याने देखील टाकली आहे आणि आता मात्र अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. 32 धावा धाव बलकावरती आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला जोवेली संघाचे संघनायक आणि माथेरान बी संघाचे संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. जोवेली संघाचे आलेत. माथेरान बी संघाचे संघनायक. आपल्याला देखील विनंती आपण देखील उपस्थित राहायचं. एका धावेचा प्रयत्न इथे असणार आहे. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त होते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 33 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 33 लॉस ऑफ दी 7 विकेट. 5 बॉल अद्याप शिल्लक आहेत. अनुराग यांनी आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाही. लगातार 7 बॉल त्यांनी देखील डॉट टाकलेत. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे अनुराग यांच्या माध्यमातून. ज्यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. इथे देखील धावबाची संधी होती. 1 धाव तर प्राप्त झाली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धाव आल्या होत्या. तिथे सूरज भगत यांनी चांगली कामगिरी केली होती. सिराज यांनी लगातारचे 3 चौकार लगावले होते परंतु तोच सामना आहे आणि क्रिकेट किती रंग बदलू शकतं हे चित्र मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळालंय. 34 धावा धाव बलकावरती आहे 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 4 बॉलचा खेळ अद्याप देखील शिल्लक आहे या षटकामध्ये. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. 4 बॉल अद्यापही बाकी आहेत. ज्यावेळेस देखील प्ले अँड मिस. आणखीन एक बॉल डॉट. कमालीची गोलंदाजी करतायत अनुराग. अँगलचा किती सुंदर उपयोग केलाय अनुराग यांनी. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अप्रतिम गोलंदाजी आणि थोडी थोडी झहीर खान यांची देखील आठवण करून देता येते.
अँगलचा सुंदर उपयोग. सुरुवातीच्या काळाचे झहीर खान देखील असेच होते. ज्यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव तिथे प्राप्त होती. एका धावेने धावफलक पुढे जाईल. थर्टी 35 धावा धावफलकावरती आहेत. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या 2 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. भडवळ संघाच्या सर्वच गोलंदाजांनी प्रभावित केले. खास करून अनुराग आणि राकेश पाटील या दोघांनी प्रभावित केले. कमालीची गोलंदाजी या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आलेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 37 लॉस ऑफ द 7 विकेट. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि लो स्कोरिंग मॅच देखील चांगली होऊ शकते. काल आपण खरं तर क्वालिफायर मॅच जिथे पाहिली आणि त्या सामन्यामध्ये देखील मजा आली होती. एका बाजूने पेंधर आणि ढवळेपाडाची मॅच जिथे 3 षटकांमध्ये 21 धावा बनवायच्या होत्या, तो देखील सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला होता. शेवटचा बॉल या षटकामधला मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळलेत. 1 धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद होत आहेत. एकच धाव मिळेल अंतिम बॉलवरती आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक सफलता आली आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. 39 धाव्यांचं लक्ष असेल. 39 इज द टार्गेट. टॉस साठी त्वरित यायचे विनंती आहे दोन्ही संघनायकांना. गोरेगाव गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय अक्रमभाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत आणि माथेरान बी आणि जोवेली संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण त्वरित टॉस साठी यायचंय. 5-5 षटकांच्या मॅचेस असणारी स्पर्धा. खर तर ज्यावेळेस पावसाला संपतो आणि थंडीला सुरुवात होते आणि प्रत्येक जणाला उत्सुकता असते की गोरेगावची नाईट स्पर्धा केव्हा सुरू होणार, फ्रेंड्स ट्रॉफी केव्हा सुरू होणार. आणि त्या स्पर्धेमध्ये आपण मात्र आज खरं तर दुसरी रात्र आहे आणि दुसऱ्या रात्रीमध्ये पहिल्या राऊंडची शेवटची मॅच. एका बाजूने माथेरान बी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये जोवेली. हेड असा कॉल आहे आणि हेड ऍज इट इज झालेला आहे. टॉस इथे माथेरान बी संघाने जिंकलाय. सन्माननीय अक्रमभाई आपण स्थानापन्न व्हायचे, काय निर्णय असणार आहे? या फिल्डिंग फर्स्ट. तर फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण का घेतलात? कमीत कमी स्कोर त्या थांबवा आणि आम्ही चेस करा, आम्हाला इझी जाईल त्यामुळे. तर चेस करण्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आणि आणखी एक प्रश्न आहे, एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप चांगले आहे. दरवर्षी आम्ही इथे खेळतो. दरवर्षी आम्हाला इथे मजा येते खेळायला. जोवेली संघाने टॉस जर जिंकला असता निर्णय काय असता? नक्कीच आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं, कारण की रन इथं होतं या ग्राउंडवरती आणि दरवर्षाचा अनुभव आहे. तर यावर्षी ट्रॉफी जिंकण्याचा 100% प्रयत्न करू. ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात, परंतु इथे आता बॅटिंग करायची किती धावा इथे बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? आता आमच्या टीममध्ये बघायला गेलं तर 8 ते 9 फलंदाज आहेत आणि ज्याला जसा चान्स भेटेल त्या हिशोबाने प्रत्येकाने बॅटिंग करून जवळजवळ 70च्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही जास्त. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असणार आहेत. माथेरान बी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. आणि आता आपण जाऊयात विद्यमान सामन्याकडे, जिथे 38 धाव्यांचं लक्ष असणार आहे भडवळ संघासमोर. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण इन्व्हाइट करतोय द व्हॉइस ऑफ नेतिवली कल्याण अर्थात प्रथमेशजी ठाकूर सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद.
थैंक यू सो मच मैडी सर, थैंक यू सो मच तुषार जी शिंदे सर। तो चलते मुकाबले के और एक और बेहतरीन मुकाबला यहाँ पर दोनों ही टीमों के बीच। एक तरफ यदि बात करेंगे देखिए यहाँ पर बनेली टीम और दूसरी तरफ बड़बर बी प्लस, केवल 39 रनों का लक्ष्य। लेकिन यदि यहाँ से गेंदबाजी अच्छी हुई तो ये मुकाबला बन सकता है, क्योंकि पिछले मुकाबले में भी हमने देखा कि अक्सर लो टोटल मुकाबले आखिरी गेंद तक चलते। एमएस सागर फराट सोच रहे 12 रन पिला स्कोरबोर्ड पर। चौका वसूला यहाँ पर, स्टेप आउट कर खेलने का प्रयास, मिस टाइमिंग, गेंद हवा में। अब यहाँ पर विकेट की संभावना बढ़ी और ये अच्छा जज किया यहाँ पर फील्डर ने। एक और विकेट का पतन यहाँ पर। झटका नंबर 2 मैदान में बल्लेबाजी करती हुई बड़वाल बी प्लस टीम को 12 पर 2 एक ओवर के बाद। तो चलिए यहाँ पर पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर के बाद 12 रन 2 विकेट के नुकसान पर। पिछला मुकाबला भी बहुत बढ़िया हुआ और ये मुकाबला ऐसे लगा शुरुआती दौर में कि एक तरफा हो सकता है। पहले ओवर के बाद 12 रन 6.75 के औसत से अब आने वाली 24 गेंदों में जीत के लिए स्कोरर हमें बताते हुए 27 रनों की अभी भी जरूरत। ओम एमटीसी लाइव मॉडर्न टेनिस क्रिकेट, मेरे ख्याल से लगभग सागर फराट 2021 या 22 से देखिए शुरुआत की थी हमने और 2026 आ चुका है। अब वही दोस्ती वही साथ, सागर फराट रोशन फराट। ये अच्छी लाइन थी, एक्शन रिप्ले मजा आएगा देखने में। 24 गेंदे 27 की जरूरत, नीड एंड बॉल इक्वेशन यहाँ पर आपके स्क्रीन पर। लेकिन ये देखिए सामने एक्शन रिप्ले आपकी स्क्रीन पर झलकता हुआ, दूर रखा गया। इस बार फोर्स करना चाह रहे थे, इसका अर्थ विकेट टैप करना चाह रहे थे। देखिए ये मन बना लिया था पहले, ऑप्शन के बाहर निकलती हुई गेंद छेड़खानी करना चाह रहे थे बल्लेबाज, लेकिन सीधे विकेट कीपर के दस्तानों में। ओ इस बार अच्छी गेंद थी, अच्छी गेंद थी। काटा बदल रही है भाई ये गेंद। गेंदबाजों को भी पता है कि लो टोटल को यहाँ पर देखिए डिफेंड करना हो तो ऐसी गेंदें डालनी बहुत जरूरी। मुझे लग रहा है सागर फराट पिछले कुछ दिनों पर यूट्यूब का कुछ सर्वर इशू चल रहा था, आज अभी भी शुरू है। यूट्यूब ने अपोलोजाइज किया है, इसलिए माफी मांगी जरूर सभी से, लेकिन थोड़ा अभी भी वो इशू चल रहा है शायद। वरना क्या होता है कि अक्सर लाइव टीम पर सवाल उठते, लेकिन ये सब चीजें ऑनलाइन दर्शकों को शायद पता नहीं होंगी, लेकिन यूट्यूब सर्वर का इश्यू चल रहा है भाई। हाफ ब्रेकर, बढ़िया शॉट, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, फ्लैट एंड फ्यूरियस, फैंटास्टिक 6 रन। मुझको राणा जी अब रन बॉल इक्वेशन यहां पर नजर आता हुआ। बीस गेंदे 20 रन यहां पर।
तो चलिए 20 गेंदे 20 रन। ऑन साइड पर स्वीप करना चाह रहे थे, ऑप्शन के बाहर सफल हुए बल्लेबाज। डायरेक्ट हिट, शायद काम तमाम हो चुका है। अंपायर शायद हाँ कह रहे हैं भाई, लेकिन चेक करना होगा। स्क्वायर एंगल पर हमारे कैमरामैन ने बहुत अच्छा कवर किया है भाई। ये खासियत है हमारे कैमरामैन की। तो चलिए यहाँ पर देखा जाएगा। फिरोज सर हाँ तो कह रहे हैं, लेकिन तो चलिए तीसरे अंपायर को रेफर किया गया। यहाँ पर टेक्निकल रूम, कंट्रोल रूम में, वार्ड रूम में हम चेक करेंगे। चेक. तर आपण पाहतोय स्वर्गीय उमेश खंडागळे यांच्या स्मरणार्थ प्रमोदजी खंडागळे यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचचे मेडल या स्पर्धेसाठी दिलेले आहेत आणि ते या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. सबने जैकेट लाए, सागर फराड और मैं फंस गए। अब 19 गेंदे 20 की जरूरत। शेडों की प्रतियोगिता में थे सागर हम, और वहां से डायरेक्टली यहां पर आए, इसलिए गड़बड़ हो गई। अभी ठंडी बहुत खतरनाक है यहाँ पर। 19 रन बन चुके, अब 19 गेंदों में 20 बनाने। बैडी सर तो पूरी तैयारी में आए थे, तुषार सर भी तैयारी में थे, सावंत सर भी पूरी तैयारी में नजर है, क्योंकि कल झटका लगा था उन्हें बड़ा। हैमर भाई तो देखिए भाई क्या नहीं पहना उन्होंने, हुडी भी पहने, अंदर टी शर्ट भी पहना, वहां पर स्वेट शर्ट भी है, कान पर भी उन्होंने टोपी पहनी है। चिंता हमारी बढ़ गई अब। तो चलिए यहाँ पर 1 रन मुकम्मल आखिरी गेंद पर। ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के बाद 20 रन 3 विकेट के नुकसान पर। अब आने वाली 18 गेंदे और जीत के लिए केवल 19 की दरकार। हमने कहा ठंडी बज रही है, तो उन्होंने कहा कि शेकोटी लगाइए भाई, लेकिन शेकोटी लगाएंगे तो पूरा दूर अंदर चला जाएगा। 18 गेंदे, अब जीत के लिए 19 रनों की जरूरत होगी इस मुकाबले में। एमएस साउंड देखिए, जिथे विषय क्वालिटी साथी थे एमएस साउंड, आणि जिथे विषय क्लॅरिटी साथी थे ओम सा एमटीसी लाइव। अब आने वाली 18 गेंदे 19 की जरूरत इस मुकाबले में। चलिए थोड़ा फास्ट के लिए, समय देखिए कितना जा रहा है भाई, स्टॉपवॉच ऑन है, इस बात पर थोड़ा गौर करिए। कमेंट्री बॉक्स एंड से अब फैजू आए सेकंड स्पेल में, जिन्होंने 2 विकेटें पहले ओवर में चटकाई, वही गेंदबाज फिलहाल आक्रमण करते हुए नजर आएंगे। लेफ्ट आर्म गेंदबाज है, ये अक्सर दिक्कतें पैदा करते हैं राइटी बल्लेबाज के लिए। जो राइट हैंडर बल्लेबाज होते हैं उनके लिए ये अक्सर लेफ्ट आर्म बॉलर जो है वो दिक्कतें पैदा करते हैं, क्योंकि गिरने के बाद बाहर की तरफ निकलती है इनकी गेंदें, और वो थोड़ा लपेटे में लेना मुश्किल है। देखिए एक्शन रिप्ले, गिरने के बाद नेचुरल के से बाहर और ऊपर से और थोड़ा स्विंग करने का प्रयास कर रहे हैं यहाँ पर। बढ़िया बेहतरीन गेंद। ओ इस बार स्लॉट में, ये खराब लेंथ आपने चुनी, फील्डर है। ओ ये क्या कर दिया भाई आपने, चिड़िया चुप गई खेत। अब यहां से लीजिए, ये क्या कर दिया भाई, यहां पर देखिए क्या छूटा, लेकिन रन आउट की विकेट। अब यहां पर देखिए आसमान से गिरे और खजूर में अटके।
शाकिब थे वहां पर, देखिए कैच छूटने के बाद क्या बैठे वो, देखिए हमारे कैमरामैन ने कवर किया उन्हें। हमें हंसी आ रही, लेकिन उनके मन में क्या चल रहा है वो उन्हीं को पता, क्योंकि उन्हें पता है कि अब आने वाले सभी 10 जो खिलाड़ी सामने से उन्हें जवाब देना होगा। 16 गेंदे 17 रन। ओ बढ़िया गेंद, काटा बदल रही है गेंद। वॉर्ड बॉलिंग, यही फायदा होता है आपकी टीम में जब एक लेफ्ट आर्म बॉलर हो। जब लेफ्ट आर्म बॉलर होते हैं तब राइटी बल्लेबाज के चक्के चुरा देते भाई ये गेंदबाज, हक्के बक्के कर देते पूरे बल्लेबाजों को। और अब फिलहाल संघर्ष करते हुए नजर आ रही है सीधे हाथ के बल्लेबाज। ओ जड़ में डालने का प्रयास, ओ वहां पर फिर से एक बार, तो चलिए यहां पर 1 रन मुकम्मल। मौके बन रहे लेकिन फील्डर्स की साथ नहीं मिल रही है। 100 दुश्मन अच्छे भाई ऐसे फील्डर से, क्योंकि आज मॉर्निंग सेशन में भी शिडोंग के मैदान पर कैच छूटा, कप्तान ने कैच छोड़ा था। गेंदबाज बोलेंगे तो किसको बोलेंगे अगर कप्तान ही गलती करेंगे। और इस मुकाबले में भी 2 यहां पर मौके बने थे, एक डीप लॉन्ग ऑन पर और अब शॉर्ट कवर पर। 14 गेंदे 16 रन। लॉप करने का प्रयास बाहर की तरफ, देखिए कट कर रहे गेंद को। शानदार गेंदबाजी, बहुत ही बढ़िया। देखिए एक्शन रिप्ले, देखिए फिर से एक बार लेफ्ट आर्म बॉलर कैसे आए, ये एंगल बनाकर गेंद डाल रहे। देखिए गिरने के बाद कितने बाहर निकल रही है सागर फराडी की गेंद, और बहुत बढ़िया कट कर रहे गेंद को। शानदार। फैजू देखिए यहां पर अगली पेशकश दूर, फिर से एक बार लगातार उसी अंदाज में, उसी दिशा में, उसी तरीके की गेंदबाजी यहां पर नजर आई। बड़ा हिट जरूर आया इससे पहले ओवर में, लेकिन इस ओवर में शांत किया माहौल पूरा। आयाज के खिलाफ चक्का दागा था, लेकिन उसके बाद माहौल ठंडा कर दिया फिर से। केवल 3 रन इस ओवर से। 2 ओवर का स्पेल समाप्त हुआ फैजू का, और 2 ओवर में केवल 15 रन खर्च करते हुए 2 विकेट उन्होंने चटकाई। अब आने वाली 12 गेंदे, जीत के लिए 16 की जरूरत। पानी की प्यास तो भाई यहाँ पर 12th मैन बुझाएंगे आपकी, लेकिन रनों की प्यास इन दोनों बल्लेबाजों को बुझानी होगी। चलिए चलते संगीत कक्ष की ओर। उससे पहले शैलेशजी डेबे साहेब, विजयजी पाटे साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावरती या। जितेंद्रजी पाटे साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं. खास माथेरानहून आज या स्पर्धेसाठी ते दाखल झाले, तर सर्वांचे या स्पर्धेच्या वतीने स्वागत. येस एम एस. आप खुद का घर सिर्फ सपना नहीं, लकासा में 18.5 लाख रुपए ऑल इंक्लूसिव में खुद का घर अपने नाम करें. वांगली स्टेशन से सिर्फ 3 मिनट और दिल्ली मुंबई एक्सप्रेस से 10 मिनट. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉन्टैक्ट अस. ये कि नींद उठ जाए, ये सारे गम हमें नहीं समझ में आएगा. चलिए 12 गेंदे 16 की जरूरत. बॉलर्स नेम प्लीज. 12th मैन. चलिए मुकाबले की शुरुआत फिर एक बार. 12 गेंदे 16 की जरूरत. थोड़े फंबल हुए फील्डर, फायदा उठाएंगे बल्लेबाज. 2 रन यहां पर. अब आने वाली 11 गेंदे जीत के लिए यहां पर 14 रनों की जरूरत होगी इस मुकाबले में. बॉल तैयार दूर वाले छोर से. फिर से एक बार 11 गेंदे 14 की जरूरत. हर एक डॉट बॉल यहां पर दबाव बढ़ा रहे भाई. ऐसे लगा जिस तरह से शुरुआत हुई थी, ऐसे लगा कि मुकाबला आसानी से खत्म हो जाएगा, लेकिन भाई बनेली टीम भी कह रहे हम कुछ कच्चे गुरु के चेले नहीं है भाई. ये देखिए हम जीतने के लिए यहां पर आए.
बड़ी मेहनत बड़ी मशक्कत हम भी करेंगे और वो मेहनत रंग लाती हुई फिलहाल मैदान के अंदर अच्छा प्रदर्शन गेंदबाज यहां पर कर रहे। बॉलर तैयार, बॉलर्स बैक, वो बाल बाल बचे गेंदबाज, हाथ डाली थी बीच में लेकिन चलिए चलिए भाई यहां पर दूसरे की कोशिश लेकिन नहीं, एक से संतुष्ट होना होगा। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ अब यहां से देखिए इक्वेशन बदल चुका है। 9 गेंदे जीत के लिए 13 रनों की जरूरत। सपना एक देखोगे तो मुश्किलें 1000 आएंगी लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी। किसकी कामयाबी शोर मचाएगी मैदान के अंदर, ये आने वाली 9 गेंदे हमें बताएंगी। 9 गेंदे 13 की जरूरत। अगली गेंद आप ब्रेकर, पटकी हुई गेंद, सीधे विकेट कीपर के दस्तानों में गेंद। बर्ड बॉल B+ टीम अब यहां पर मुश्किल में बहुत मुश्किलें बढ़ चुकी है। 8 गेंदे 13 की जरूरत। अब यहां पर हौसले और इरादे मजबूत रखने होंगे क्योंकि ये मुकाबला अब काटा बदल रहा है। क्या रुख बदलेगा ये मुकाबला, क्या ट्विस्ट एंड टर्न आएगा इस मुकाबले में, देखना दोस्तों। कई मत जाइए, जुड़े रहिए। फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगांव 2026 ड्राइव किया इस बार, शॉट कवर एक्शन में आता हुआ सिंगल यहां पर प्राप्त करेंगे। इक्का दुक्का सिंगल डबल, बूंद बूंद से समंदर बनता है लेकिन अब बूंद बूंद समय नहीं है आपके पास जमाने का। अब यहां से 7-12 देखिए, 7-12 को विशेष महत्व है सागर पराट, याद रखिए 7-12 को विशेष महत्व दिया जाता है और इस मुकाबले में भी 7-12 को महत्व दिया जाएगा। ओ ये टॉस हुई देखिए, व्हाट बॉलिंग, एब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग, क्या परफॉर्मेंस रहा गेंदबाजों का। तालियां होनी चाहिए भाई, एक बार जोरदार तालियां बनेली के इन दो गेंदबाजों के लिए। इससे पहले पैजू और अब मैदान में से जिन्होंने ये कारनामा कर दिखाया। पिछली 12 गेंदों में केवल 7 रन खर्च किए, नपी तुली गेंदबाजी नजर आई। दोनों ही गेंदबाजों ने देखिए इंप्रेस किया है। रिप्ले देखिए सेप ने किस तरह से आखिरी गेंद फेंकी, गुडलैंड से देखिए क्या टॉस हुई भाई, व्हाट बॉल, अनबिलीवेबल। रात में सोते हुए सपने में कोई गेंदबाज ये गेंद देखे सपने में भाई, ऐसी ड्रीम डिलीवरी कहा जाता है इसको, ड्रीम डिलीवरी यहाँ पर। 6 गेंदे 12 की जरूरत। अब इस मुकाबले में बिना कुछ किए जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। लास्ट बॉल एक्शन रिप्ले फिर से एक बार अपनी स्क्रीन पर हम देखेंगे और देखना चाहेंगे क्योंकि देखिए कैसे टॉस हुई गेंद, अनएक्सपेक्टेडली टॉस हुई। गुडलैंड स्पॉट से ऐसी गेंद टॉस करना हर किसी के बस की बात नहीं भाई। व्हाट बॉल, एब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग। और बल्लेबाज देखिए कैसे अचंभित रह गए, देखिए देखते रह गए भाई उस स्पॉट पर कि क्या भाई ये गेंद आपने डाली। और विकेट कीपर कह रहे थे कि आपको कैच पर आना चाहिए था, यदि कैच लेते तो मुकाबले का स्वरूप कुछ और होता। 6 गेंदे 12 रन, 6 गेंदे 12 रन। अब इस मुकाबले में पूरी तरह से रुख बदल दिया है। अचानक से इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, हालात बदल दी, जिंदगी बदल दी। भटबल B+ टीम की मुश्किलें तो जरूर आपके रास्ते पर आएंगी पर उन मुश्किलों पर मात देकर संघर्ष की लड़ाई आपको जीतनी होगी। दूर रखा गया, शॉट ऑफर करना चाह रहे थे बल्लेबाज, स्ट्राइक रोटेट करना चाहेंगे, मन बना लिया है और रनआउट की विकेट मिलेगी। व्हाइट बॉल जरूर होगा लेकिन इस बॉल पर आएगी रनआउट की विकेट। चुका है अब ये असली मजा है फ्रेंड्स ट्रॉफी का, ये असली मजा है गोरेगांव के इस टूर्नामेंट का। ऐसे नहीं भाई, इस टूर्नामेंट को मोस्ट अवेटेड क्रिकेट टूर्नामेंट कहा जाता है। सब राह देखते हैं इस टूर्नामेंट की, वही एक्साइटमेंट और थ्रिल इस प्रतियोगिता में हमें नजर आता है। यू आर द वाचिंग एन हाई वोल्टेज मैच, एक बहुत ही बेहतरीन क्रिकेट का मुकाबला आप देख रहे हैं दोस्तों गोरेगांव के इस ऐतिहासिक मैदान पर। यदि यहाँ पर 10 रन बने तो मुकाबला टाई होगा, मुकाबला टाई होगा।
क्या सुपर ओवर देखने मिलेगा, क्या ये 11 रन डिपेंड किए जाएंगे। बहुत ही बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर खोकर पाने का मजा ही कुछ और है, रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और है। हार तो जिंदगी का एक हिस्सा है मेरे भाई, हार के बाद जीतने का मजा ही कुछ और है। हार की कगार पर थी टीम बनेली, लेकिन वहां से जीत का एक छोटा सा सपना उन्होंने देखा और उस सपने को पूरी करने की तलाश में निकल पड़े। संघर्ष की राह पर चलते चलते मुश्किलें बहुत उनके रास्ते में आई, उन मुश्किलों पर मात देकर अब इस मैदान में बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं। व्हाट बॉलिंग। अब यहाँ पर मेडिसन डिक्शनरी लाकर दीजिए भाई, इतनी प्रशंसा करनी होगी इन गेंदबाजों की, क्योंकि अब यहाँ पर लफ्ज कम पड़ रहे इनके लिए। व्हाट अ ग्रेट बॉलिंग। एक्शन रिप्ले देखिए हर एक गेंद का, क्या उंगलियां फेर रहे, उंगलियों की जादू इस विकेट पर। मिट्टी की विकेट गेंदबाजों को साथ दे रही है। रात का समय, ठीक 11:14 और हम सब साक्षीदार होंगे इस मुकाबले के। 4 गेंदे 11 रन इस मुकाबले में रहेंगे। पैंडी इस गेंद के बाद थोड़ी चर्चा होगी, लेकिन ये बढ़िया हिट पावर जनरेट की और आखिरकार बहुत देर तक रुके थे। वो स्ट्रोक आया यहाँ पर 6 रन। बल्लेबाज को थोड़ी रिक्वेस्ट होगी, पैंट नीचे करिए आप एक प्रेस्टिजियस सुपर ओवर। यू वर द वॉचिंग हाई वोल्टेज मैच। ओ सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है। सीधे बल्ले से रन बन रहे थे, जरूरत नहीं थी, लेकिन लीजिए शायद ये यहाँ पर रन आउट। थोड़ा सा लेजी अप्रोच रहा यहाँ पर बल्लेबाज का। यदि शुरुआती दौर से भागते तो 2 रन मुकम्मल होते, लेकिन चलिए दूसरे रन के चक्कर में मिली विकेट। अब आने वाली 2 गेंदें 4 की दरकार। फायर ब्रिगेड मंगवा लीजिए, आग लग गई मैदान के अंदर, क्योंकि ये मुकाबला गर्मा गर्म। कड़ाके की ठंड सागर पराड और कड़ाके की ठंड में ये गर्मा गर्म मुकाबला इस मैदान में। अब आने वाली 2 गेंदें, जीत के लिए 4 की जरूरत। यूं ही नहीं मिलती मंजिल मुसाफिर को, उसे पाने के लिए चलना पड़ता है। पूछा हमने जब पंछियों से कैसे बनता है घोंसला, उन्होंने कहा बार बार भरनी पड़ती है उड़ान, तिनका तिनका उठाना पड़ता है। और लीजिए यहाँ पर क्या कर दिया भाई आपने, फुल टॉस दे दी, फुल टोल वसूल कर दिया, स्विंग कर दिया आसमान में, गेंद गई तारामंडल में। और इसी के साथ इस मुकाबले में जीत यहां पर पेश की बडवल B+ टीम ने। लेकिन भाई बरेली टीम ने जो संघर्ष किया है, इनके संघर्ष को हम सलाम करेंगे। यहां पर प्रशंसा करेंगे अब सेफ की, प्रशंसा होगी फैजू की, और प्रशंसा जाकिर की भी की जाएगी। सभी का यहाँ पर जरूर हम शुक्रिया अदा करेंगे, सही समय पर आप मौजूद रहे, अच्छा मुकाबला आपने खेला। और दोनों ही टीमें लाइनअप करिए, शेक हैंड करिए और उसके बाद ये मैदान छोड़िए। मजा आया इस मुकाबले में, आज के दिन का ये पैसा वसूल मुकाबला था। तो चलिए मैन ऑफ द मैच की ओर चलते। हेलो चेक। तो चलिए यहाँ पर देखिए बात करेंगे, 2 ओवर का स्पेल रहा, केवल 5 रन खर्च किए, 3 विकेटें चटकाई, एक लो टोटल मुकाबला, इसीलिए गेंदबाज को हम चुनेंगे। और मेडन ओवर के साथ
2 ओवर का स्पेल, 3 विकेटें, केवल 5 रन खर्च किए।